नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण जागतिक अर्थव्यवस्थेचं नक्की कोविड-19 नंतर काय होणार आहे, की त्या काय शक्यता असू शकतात, भारताने नेमकं काय केलं पाहिजे या संबंधीचा खूप महत्त्वाचा असा लेख आज संपादकीयला होता लोकसत्ताला नुरियल रुबिनी। तर यांचा हा लेख होता आणि त्याचं मराठीकरण केलेलं आहे, तर तो आपण बघणार आहोत आणि त्याच्यातले मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला फॉलो करण्यासाठी टेलिग्रामवर तुम्ही टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमधून फॉलो करू शकता। फेसबुकवरही या नावाचा ग्रुप आहे आपला। तर हा जो लेख आहे तो संजीव चांदोरकर सरांचा लेख आहे आणि टीसमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज जे काय आहे, तर सामाजिक संस्था तिथं ते अध्यापन करतात आणि त्यांनी हा रेफरन्स जो घेतलेला आहे तो रुबिनीचा रेफरन्स आहे। नुरियल रुबिनी गार्डियनमध्ये त्यांनी लिहिलं होतं आणि तो हा सगळा त्याचा एक महत्त्वाचा प्रवास जो आहे अर्थव्यवस्थेचा तो कसा असणार आहे तो समजून घेऊयात आपण। नुरियल रुबिनी हे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ आहेत। 2006 मध्ये त्यांनी तेजीत असणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला येणारी डबघाई आधीच सांगितली होती। 2008 मध्ये अमेरिकेमध्ये गृहकर्ज बाजारच नाही तर अमेरिका अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था या सगळ्यावरचे परिणाम त्यांनी आधीच सांगितले होते। त्याच्यानंतर आताचं त्यांचं म्हणणं आहे की 1930 पेक्षाही 2020 नंतरची परिस्थिती ही भयानक असणार आहे आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की आता ज्या वेळेस यांनी 2008ची परिस्थिती आधीच सांगितली होती तर बऱ्याच लोकांनी यांना डॉक्टर डूम किंवा जन्मजात निराशावादी अशी बिरुदं लावली होती। आता ह्या गोष्टींचं त्यांनी कधीही स्वतःच्या बाबतीत निगेटिव्ह आस्पेक्ट घेतला नाही। लोक काय म्हणतील ते म्हणू देत, पण द गार्डियनला त्यांनी आता कोविड-19 संबंधी एक लेख अधोरेखित केला होता, तर ते आपण बघूयात। सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे आहे की 1930ची महामंदी जी आहे, 2008चं अरिष्ट जे आहे ते मी फार प्रॉपरली लेक्चर्स टाकलेले आहेत, ते बघितले नसतील तर इकॉनॉमी प्लेलिस्टमधून बघून घ्या। आता बघा, कुठल्याही देशाची जी अर्थव्यवस्था कोलमडते तर ती दोन याच्यातून उभी राहत असते। एक तर शासन असतं, दुसरं तिथल्या केंद्रीय बँका असतात। यांचा सक्रिय हस्तक्षेप होतो आणि ती अर्थव्यवस्था रुळावर येते। मग आता एखादी अर्थव्यवस्था सावरण्याचा वेग आणि काळ याचा आलेख कसा असू शकतो हे इंग्रजी अक्षरांच्या साह्यातून दाखवलं जातं। म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 अक्षरं आहेत, एक आहे व्ही, दुसरं आहे यू आणि तिसरं आहे एल। व्ही म्हणजे काय, अर्थव्यवस्था ज्या वेगाने कोसळलेली आहे त्या वेगानेच ती सावरणार आहे, तर त्याला व्ही म्हटलं जातं। अर्थव्यवस्था नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे सावरणार आहे परंतु काही काळ ती तशीच राहील, तर त्या केसमध्ये असतो यू। कारण तुम्ही बघा, व्हीला जो खाली आहे जस्ट खाली आल्यानंतर लगेच वरती आहे व्हर्टिकल, यूला थोडा स्पेस आहे खाली आणि त्याच्यामुळे काही काळासाठी अर्थव्यवस्था तशी राहू शकते। आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला भीती वाटत असेल की अनिश्चितता याच्यामध्ये असेल की येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे सांगू शकत नाही काय होईल, तर त्याला यल म्हटलं जातं। आणि रुबिनी यांच्या मते करोना पश्चातची जी काय अर्थव्यवस्था असणार आहे तर ती यल अक्षराचा प्रवास करेल, निश्चितता तिच्यामध्ये नक्कीच नसणार आहे। तर हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण एकंदरच आपले 3 बेसिक कन्सेप्ट इथं क्लिअर झाले, यू, व्ही आणि यल। ओके, आता ह्या बेसिक गोष्टी ज्या आहे की रेसेशन काय असतं, सौम्य मंदी, हे मी ऑलरेडी तुम्हाला इन्फ्लेशन आणि त्या सर्व याच्यामध्ये डिस्क्रिप्शन याचं दिलेलं आहे। ते बघितलं नसेल तुम्ही डिस्क्रिप्शन तर ते बघून घ्या लेक्चर्स, है ना। इकॉनॉमीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल। डिप्रेशन, त्याच्यानंतर गेट डिप्रेशन, महामंदी 1930 लेक्चर बघितलेलं आहे आपण, स्टॅगफ्लेशन, डिस्प्लेशन, ओके, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। आता 2007 नंतर एकंदरच जगभरातले ज्या काही राष्ट्र होते त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल घडवून आणणं गरजेचं होतं, परंतु या लोकांनी तसं केलेलं नाही आहे। वेगवेगळ्या राष्ट्रांनी जो संरचनात्मक बदल त्यांच्या अर्थव्यवस्थेत 2007-08 नंतर करायचा होता तो केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे कमी व्याजदर ठेवून जास्तीत जास्त लोन देऊन त्यांनी कर्जाचा महापूर आणला गेलेला आहे गेल्या दशकभरामध्ये। आणि त्याच्यामधून उत्पादकता न वाढता सट्टेबाज गुंतवणूक मात्र वाढली की ठीक आहे बाबा, भेटतंय कर्ज घ्या आणि सुरू करा बिझनेस, आणि अशा पद्धतीने की फोकस जो आहे तो उत्पादकतेवर नाही आहे, कारण कमी व्याजदरात तुम्हाला लोन उपलब्ध करून दिलं जातं आहे आणि त्याच्यामधून ह्या गणितं चुकलेली आहेत। आणि ज्यांची कुवत नव्हती कर्जफेड करणाऱ्यांची अशा लोकांनाही कर्ज वाटप केलेली आहे आणि त्याच्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतली जोखीम खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। आणि जर कोरोनामुळे ही अर्थव्यवस्था दरीत कोसळणार असली तर त्याला हे दशकभरातलं आर्थिक धोरण जे आहे ते कारणीभूत असणार आहे।
म्हणजे हे समजून घेणं फार गरजेचं असतं. कुठलीही अर्थव्यवस्था किंवा कुठलीही गोष्ट ही लगेच आज काही घडलं तर तिच्याने होणार आहे असं काही नाही. जसं आपली अर्थव्यवस्था आपण म्हणतो की ती डब्यात जाते आहे, तर 1-2 महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये इतकं सगळं बदलणं याचा अर्थ की ती आधीपासूनच कमकुवत होती हे स्पष्ट आहे. आणि त्याच्यामुळे कोविड-19 नंतर जर अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर गडबडणार असतील तर त्याचा अर्थ, त्याची पार्श्वभूमी समजून घ्या. गेल्या दशकभराच्या काळात कसल्याही संरचनात्मक बदल अर्थव्यवस्थांमध्ये जागतिक स्तरावर दिसत नाहीत. मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटली गेलेली आहेत आणि त्या कर्जांमुळे जोखीम घेण्याची जी काही वृत्ती आहे ती बेबाट वाढलेली आहे आणि तिच्यामुळे ह्या गोष्टी समोर झालेल्या आहेत. आता याचे जे परिणाम आहेत आणि कारणं आपण आधी बघूयात आणि परिणाम मग बघूयात. आता हाताबाहेर जाऊ शकणारी अर्थसंकल्पातल्या तुटी असतील, थकीत कर्ज असतील, राष्ट्रांचे संरक्षणक पवित्रे असतील, अर्थव्यवस्थांचा सर्व आघाड्यावर कुंठित अवस्था असेल किंवा याचे परिणाम जे आहेत तर ते इथं आहे. महामंदीची कारणं बघूयात आधी. अर्थसंकल्पीय कोटी. आता तुटीचा अर्थसंकल्प आता काय असतं ना की कुठलीही अर्थव्यवस्था परत उभी करायची असेल तर त्याची कुवत जी असते ती राष्ट्रीय सरकाराशिवाय कुणाकडेही नसते. आणि जेवढ्या काही मदत योजना आता जाहीर होत आहेत तर त्या अर्थसंकल्पीय तुटी GDPच्या 10% वाढणार आहे, हा ना. आपण पण GDPच्या 10% अर्थसंकल्पीय जे काही आता नॉट अर्थसंकल्प, आता ज्या मदती आहेत आपण बघितलं 20,000 लाख कोटी वगैरे. तर हे जे आहे तर ह्याच्यामुळे ऑब्वियसली तुमच्याकडे येणारा जो रेव्हेन्यू आहे आणि तुम्ही जो खर्च करताय याच्यात तफावत वाढणार आहे. सरकारांच्या डोक्यावर प्रमाणाबाहेर कर्ज वाढणार आहेत, त्याचे व्याजदर पण वाढतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, देशांतर्गत खाजगी क्षेत्राला कर्ज उभारणे कठीण होईल आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये होणारी गुंतवणूक आपसुकच कमी होऊन जाईल. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर जी गुंतवणूक येते ती प्रायव्हेट सेक्टरमधून येते, त्यांनाच कर्ज उपलब्ध होणार नाही तर मग गुंतवणूक कुठून होणार. आणि सरकार जी मदत करतं आहे ते ऑलरेडी GDPच्या 10% आहे, सरकारवर ऑलरेडी लोन मोठ्या प्रमाणावर असणार आहे. त्याच्यानंतर थकीत कर्ज आणि दिवाळखोरी. आता जे जगातले लहान मोठे उद्योगधंदे असतील किंवा कुटुंब आहेत तर त्यांनी आधीच डोक्यावर न झेपणारी कर्ज घेऊन ठेवलेली आहेत. कोणी गाडीसाठी लोन घेतलं आहे, घरासाठी लोन घेतलं आहे, मोबाईल सोडलेला नाही लोकांनी, मोबाईल लोनवर घेतलेला आहे. अशा सगळ्या याच्यामध्ये काय होतं ना, लोन कधी घेतो माणूस, जेव्हा त्याच्या कुवतीच्या पलीकडे तो काहीतरी करत असतो तेव्हा तो लोन घेतो, हा ना. म्हणजे बाबा मला 10,000चा मोबाईलमध्ये माझं भागू शकतं पण मला OnePlus घ्यायचा आहे तर त्या केसमध्ये मी काय करणार, बजाजकडे जाणार आणि ते करून देतील सगळं. तर ह्या केसमध्ये काय होऊ शकतं, टाळेबंदी झाली, उद्योगधंदे, स्वयंरोजगार बुडाले आहेत, तिच्यामधून थकीत कर्ज असं पण वाढलेलं आहे. उद्योगधंदे आणि कुटुंब आता दिवाळखोरी जाहीर करतील की बाबा आमच्याकडे पैसेच नाही तर कुठून भरणार आहे आम्ही. दिवाळखोरी जाहीर झाली की त्याचा परिणाम बँकांवर होणार, गैरबँकीय वित्तीय कंपन्यांवर होणार, NBFC ज्या आहेत, कंपन्यांच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड्स असतील, विमा, पेन्शन फंड असतील, याच्यावर होईल. बँकांचे खाजगी कॉर्पोरेट असतील त्यांचे जे व्याजदर असतील, त्याच्यानंतर पेन्शनचा मासिक खर्च भागविणारे नागरिक असतील, त्यांच्या क्रयशक्तीमुळे या सगळ्या याच्यावर परिणाम होणार. तर हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकंदरीतच थकीत कर्जांमुळे आणि जी काही परिस्थिती आहे तिच्यामध्ये स्वयंरोजगार पण जातो आहे, तर ही परिस्थिती आपल्यासाठी नक्कीच चांगली नाही आहे. स्वसंरक्षणात्मक पवित्रे. आता करोना पश्चात काय होणार ना, श्रमिक असेल, वस्तुमाल असेल, सेवा असेल, तंत्रज्ञान, माहिती, भांडवल याची जी मुक्त देवाणघेवाण आधी होत होती, ज्याला आपण जागतिकीकरण म्हणतो की सगळ्या सीमा ओपन करा, तसं होणार नाही आहे. आता लोक आपल्या सीमा बंद करत चाललेत. म्हणजे बघा, आपण आपल्या घरात घेऊ का आता कुणाला, तसंच देशांच्या बाबतीत होणार आहे. आणि वैद्यकीय उपकरणं असतील, औषधं असतील, अन्नपदार्थांची निर्यात असेल तर या सर्वांवर निर्यात बंदी बऱ्याच राष्ट्रांनी ठोकली आहे. आणि येत्या काळामध्ये जागतिकीकरणाच्या विरुद्ध प्रक्रिया घडेल आणि छोट्या राष्ट्रांचे व्यापार गट तयार होतील की बाबा आपण 3 लोक मिळून गोष्टी मॅनेज करूयात. जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेनंतर जागतिक व्यापारात जी वाढ झालेली आहे आणि जागतिक GDP जो वाढलेला आहे, तर तो GDP आता देशांचा जो प्रोटेक्शनिस्ट हे बिहेवियर राहील, स्वसंरक्षणात्मक पवित्रा, तिच्यामुळे तो GDP कमी होऊ शकतो. अर्थव्यवस्था सर्वच आघाड्यांवर कुंठित अवस्था. म्हणजे आता खरं तर जगातल्या मोठमोठ्या अनेक उत्पादकांकडे विक्रीसाठी तयार माल जो आहे तो जोपर्यंत विकला जात नाही तोपर्यंत नवीन उत्पादन होणार नाही. म्हणजे 2 महिन्यात गाड्या विकलेल्या गेलेल्या नाही आहे. जोपर्यंत त्या गाड्या विकल्या जात नाही तोपर्यंत नव्याने गाड्या बनणार नाहीत. दुसरी, कच्चा माल किंवा कामगारांच्या अनुपलब्धतेमुळे पूर्णतः वापरात येणार नाहीत उपलब्धता. म्हणजे आता मजूर पण तुम्हाला मिळणार नाही आहेत.
मजूर आपण बघितलं, स्थलांतरित मजूर त्यांच्या गावी गेलेले आहेत, तर मजुरांची पण कमतरता जाणवेल. कच्च्या मालाची अनुपलब्धता जाणवू शकते, किंवा खनिज तेल असेल, पोलाद असेल, तर यांची जी मागणी अभावी किंमत पडली आहे, तर तो पण एक इश्यू असेल. त्याच्यामुळे सरकारची जी एकंदर सामग्री आहे ती सरकार आता जो काही लॉस झालेला आहे म्हणजे आग विझवण्यासाठी खर्ची पडलेली आहे, तिच्यामुळे उत्पादन वाढवणं आणि रोजगार निर्मिती करणं हे थोडंसं अशक्यप्राय किंवा कमी रोजगार निर्मिती होईल. आता संभाव्य परिणाम काय आहे त्याचे? एक, स्वयंचलितीकरण म्हणजे ऑटोमेशनला फोकस केला जाईल जास्तीत जास्त. ऑटोमेशन वाढणार आहे आणि येत्या याच्यामध्ये, कारण मोठ्या कंपन्यांकडे भांडवलाची कमतरता नसते, ते करू शकतात, ते भांडवल गुंतवणूक करतील. स्वयंचलित यंत्र असतील, यंत्रमानव असेल, तिच्यामुळे रोजगार तर कमी होतील, पण पगारावर पण त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. तर हे एक महत्त्वाचं असणार आहे की ऑटोमेशन मोठ्या प्रमाणावर होईल. त्याच्यानंतर नवीन शीतयुद्ध. आता जर डोनाल्ड ट्रम्प परत निवडून आलेत तर अमेरिका चीनमधला जे काही आता दुरावा आहे तो अजून वाढू शकतो. आणि चीन काय करेल तर इराण, उत्तर कोरिया यांना बरोबर घेऊन तो अमेरिकेला उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यातून सायबर युद्धासारखी गोष्ट असेल तरी कधीतरी म्हणजे कमी क्षमतेच्या लष्करी चकमकी घडू शकतात. आणि क्रिया प्रतिक्रियाचा म्हणजे नियमच असतो की एकीकडून क्रिया झाली, प्रतिक्रिया होणार आहे, तर स्वसंरक्षणात्मक मानसिकता वाढीला लागेल. आणि आपल्या देशातले उद्योगधंदे, रोजगार याचा बाहेरच्या व्यापार युद्धाचा परिणाम होऊ नये याच्यासाठी आर्थिक व्यूहरचना रचल्या जातील. तर एकंदरच काय राहील ना की क्लोज्ड इकॉनॉमीकडे आपण वळणार आहोत येत्या काळात, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि या काळामध्ये कुठले नेते समोर येतील तर लोकशाही बऱ्याच ठिकाणी बॅकफूटवर गेलेली आहे आणि ती खरंच गेलेली आहे. एकाधिकारशाही गाजवणारे नेते असतील किंवा लोकानुनय करणारे नेते असतील की लोकांना जे काय वाटतं त्याच्यानुसार गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर असे नेते जगभरात निवडून देण्यात आलेले आहे. आर्थिक अनिश्चितता असेल, बेरोजगारी असेल, आर्थिक विषमता असेल, अशा काळात असे नेते उदयास येतात. हे लक्षात ठेवायचं की लोकानुनय करणारे नेते कधी उदयास येतात तर ते सांगणार की अमेरिका फॉर अमेरिकन्स, बाहेरच्या लोकांना आम्ही हे रोजगार देणार नाही. म्हणजे बेरोजगारी आहे, आर्थिक अनिश्चितता आहे, तर तिच्यामध्ये तुमच्यासाठीच सर्व काही केलं जाणार आहे. किंवा लोकांना जे वाटतं की हे आपली संसाधनं आहेत, आपल्या देशातले आपलाच हक्क आहे, त्यानुसार जे बिहेवियर करणारे नेते आहेत तर ते असे उदयास येत असतात. स्वदेशी मालाचा आग्रह धरला जाईल. बाहेरून येणाऱ्या स्थानिकांच्या रोजगारावर गदा आणली जाईल. स्थलांतरित जे असतात मायग्रंट त्यांच्या विरोधात घोषणा देणं, असले जे नेते आहेत ते त्यांचा अजून चांगलं फावणार आहे त्या काळामध्ये, हेही इथं क्लिअर केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काही बेसिक गोष्टी आहेत की राजकीय आणि लष्करी शक्तींचं पुनर्गठन होऊ शकतं. लगेच म्हणजे समोरासमोर उभं राहून तुकडे पडतील असं नाही, परंतु एक बॅकफूटला म्हणजे ज्याला पडद्यामागे म्हणतो आपण, बॅक स्टेजला ह्या सगळ्या लष्करी असू देत, राजकीय पुनर्गठनाच्या प्रक्रिया सुरू होतील. आता दुसरं महत्त्वाची की भारताने आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की कुठल्याही कॅम्पशी विनाकारण जवळीक ठेवायची नाही. आपल्या देशहितासाठी कोट्यावधी कामगार आणि कष्टकऱ्यांसाठी, विशेषतः तरुणांना सामावून घेणारी रोजगार केंद्री अर्थव्यवस्था भारताने उभारली पाहिजे. भारताने काय करावं? दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या अटींवर गुंतवणूक व व्यापार करार जर कोणी करत असेल तर ते जरूर करावेत, पण अटी आपल्या पाहिजेत. बाहेरच्या आगीची झळ आपल्या अर्थव्यवस्थेला व नागरिकांना लागणार नाही, यासाठी आवश्यक ते सर्व भारताने करावं. हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे आर्टिकल खरंच खूप खूप महत्त्वाचं होतं. आणि स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब